हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर म्हणजे आज असा आपणाक सुट्टी म्हणजे आपला स्टॉल बंद असता बुधवारचो आणि त्याच बुधवारी म्हणजे आम्ही सकाळचे खयना खरी फेरा घालतो तुमका माहिती आहे. तर म्हणजे आज आपण जातलो असो नेरूळ म्हणजेच अनसूरपालच्या रोडसून जातलो. मोठे मारचा म्हणजे फुल क्रॉस केला का आपणाक राईट साइड एक रोड दिसतो तो म्हणजे जाता अनसूरला. तर म्हणजे त्याच रोडाक आम्ही पण गाडी घातली आणि हयसूनच म्हणजे एक रोड शॉर्टकट जाता तो म्हणजे आपल्या नेरूळला. तर म्हणजे अनसूरत मध्ये आमका एक सातेरी मंदिर दिसलं. तर म्हटले आम्ही मस्त उतारूया आणि दर्शन घेऊया. मंदिरात म्हणजे गेलो आणि माझं लक्ष गेलं वरच्या स्ट्रक्चरवर. तर म्हणजे खूप म्हणजे खूपच जुना तुम्ही बघू शकता, एकदम बघूनच आपणाक समजता. तर काय नाही म्हणजे मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतला. मंदिराच्या समोरच मंडळी बरोबर होळी उभी केलेली होती, कारण सध्या रंगपंचमीचे आणि होळीचे दिवस सुरू असत. मंदिरासमोर म्हणजे एक दीपस्तंभ असा आणि दीपस्तंभाक लागणच म्हणजे नाजूकशी मस्तपैकी तुळस पण आपणाक बघू गावता. आपलं प्रवास म्हणजे आपण कंटिन्यू केलो आणि जरा पुढे गेलो तर म्हणजे बघितलं ना की दोन्ही साईडिक आमका रस्त्याची शेती दिसतात. तर म्हटलं हैसरच थांबूया, कारण हैसर म्हणजे धुक्या इतक्या होता ना की काय सांगू तुमका पहिली फील होती. तर म्हणजे काय ना थोडा वेळ हैसर बसलो, मस्तपैकी फील घेतलो वातावरणाचो. जरा म्हणजे खाली पण गेलो आणि खाली जर तुम्ही बघलात ना तर चारही वाटीक म्हणजे झाडं आणि मस्तपैकी भाजी लावलेले होते. आणि म्हणजे माका एक गॅजेट आवडलं, ह्या तुम्ही बघू शकता. थैसर म्हणजे तुमका बुजगावणं लावची गरजच नाही. या बाटलीला एक दगड बांधलेलो असा आणि जर जेव्हा वाऱ्याने हलतलो ना तेव्हा ती बाटली टुन टुन करून वाजता आणि जमा थैसर तर कोण असा तर अलर्ट होतो. आणि थैसून म्हणजे डायरेक्ट आपण पोहोचलो. रोहितची टीव्ही रिपेअर करू दिली त्यांच्याकडे. तर म्हणजे टीव्ही तर रिपेअर झाली आणि यांच्याकडेच म्हणजे माका खूप सारे मशनी दिसले. तर म्हणजे ते मशनी होते सुपर यांच्या पावल्यापासून म्हणजे टाटा किंवा द्रोण बनवचे. आणि आता म्हणजे आपण भेटू डायरेक्ट वेंगुर्ला. तर म्हणजे ह्या कॅम्प रोडाकच ना आपला कृष्ण हॉटेल बघू गावता. ह्याच्यात भारी एकच नंबर नाश्तो गावता. काळ्या वाटण्याची उसळ, आंबोळी, भजी, बटाटो वडो काय तुमका खाशात थैसर यांच्याकडे अवेलेबल असा मंडी. आम्ही तर मंडी मस्तपैकी चटणी आणि आंबोळी घेतलेली आणि काळ्या वाटण्याची उसळ आणि म्हणजे आपण पॅक पण करून घेतला आईसाठी, कारण याची टेस्टच एक नंबर भारी होती. आणि हा म्हणजे येऊचा आपलं उद्या नवीन एक ब्लॉग. तर म्हणजे त्या बघूच्यासाठी आपण नक्की फॉलो करा. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.